ऑल माय डिअर स्टुडंट्स. विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश वाचन व लेखनाची भन्नाट ट्रिक. सर कोणती ट्रिक असेल अशी की आम्हाला इंग्रजी वाचन पण आलं पाहिजे आणि लेखन पण आलं पाहिजे. एखादं वाक्य सांगितलं किंवा एखादं साधं नाव सांगितलं तर ते नाव आपण लिहित असताना मराठी भाषेमधलं नाव आपण इंग्रजी भाषेमध्ये लिहितो ना, तर त्यावेळेस ते कसं लिहावं. मग मित्रांनो आता पहा, मराठी भाषा तुम्हाला येते सर्वांना. त्यामध्ये पहा काना, मात्रा, वेलांटी, उकार आहे का नाही, अनुस्वार, ह्रस्व, दीर्घ, उकार आहे का नाही. त्याचबरोबर इथं पाना, इथं लिहिलं बघा. मग सर हे आपल्याला अ आ इ समजा आपण 12 खडी म्हणजे 14 खडी आता आली ना, ती 14 खडी तुम्हाला माहित आहे. परंतु ती 14 खडी वापरून आपल्याला मराठी भाषेमध्ये आपले शब्द तयार होतात आहे का नाही, वाक्य तयार होते. परंतु मित्रांनो हेच आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये त्याला काय म्हणायचं. समजा काना आला तर काय म्हणा पाहायचं, मी सर्व अ पासून आ पर्यंत पूर्ण लिहिलेलं आहे. मग मित्रांनो हे आपल्याला त्याचा वापर करून आपल्याला इंग्रजी भाषेमध्ये एखादं मराठी भाषेतलं नाव कसं लिहायचं हे आज आपण शिकणार आहोत. मग सर आता तेच इंग्रजीमध्ये नाव असलं एखादं, समजा एखादं नाव गणेश आहे तर ते गणेश इंग्रजीमध्ये असेल तर वाचन कसं करायचं. म्हणजे लेखन प्लस वाचन या दोन्हीचा संगम आज तुम्हाला या ठिकाणी समजणार आहे. मग तुम्हाला काय करायचं मित्रांनो, फक्त तुम्हाला काळजीपूर्वक ऐकायचं आहे आणि कोणतंही नाव आपण लिहायला लागलो ना तर त्या ठिकाणी तुमचा भ्रम दूर होणार आहे की सर असं कसं हो, पहिली ओलांटी द्यावी का दुसरी ओलांटी द्यावी, मग पहिला उकार द्यावा का दुसरा उकार द्यावा. बरं ते असेल मराठी भाषेमध्ये तर त्या ठिकाणी आपल्याला पहिल्या उकाराला काय लिहायचं किंवा दुसऱ्या उकाराला काय लिहायचं याबद्दलची आपल्याला सविस्तर माहिती बघायची आहे. चला तर मित्रांनो आपण सुरुवात करूया या गोष्टीला की आपण या ठिकाणी पहा मराठी भाषेत पहा अ आ इ ई उ ऊ ए आय ओ औ अम आ आणि क्या आणि क्वा हे दोन जोडे म्हणजे आता मराठी भाषेमध्ये 14 खडी झालेली आहे, हे तुम्हाला माहितच आहे. पण मित्रांनो जर ए आलं तर ए लिहायचं, आ आलं तर ए किंवा डबल ए, ई आलं तर आय लिहायचं, डबल ई आलं तर डबल ई घ्यायचं, उ आलं तर यू घ्यायचंय, उ आलं तर यू किंवा डबल ओ घ्यायचंय, ई आलं तर ई घ्या आणि ए आलं तर ए आय घ्या, ओ आलं तर ओ घ्या, औ आलं तर एयू किंवा ओयू घ्या, अम आलं तर एम किंवा एन घ्या आणि आ आलं तर ए घ्या. आता पहा मित्रांनो क्या आलं तर के क्या क्या कॅट सी क्या आहे का नाही, कॅट ऑ ऑक्स ऑ ओ घेतो ना आपण त्याला. मग मित्रांनो हे झालं सर तुम्ही ढोबळ मानण्यास सांगितलं. तुम्हाला अगोदर हे माहित पाहिजे की आपल्याला इंग्रजीचे लेटर्स किती आहेत मित्रांनो, एकूण लेटर्स आहेत तर 26. किती आहेत मुलांनो, ए टू झेड बरोबर इक्वल टू किती आहेत मुलांनो 26. मग या 26 लेटर मध्ये मित्रांनो आपल्याला एबीसीडी पासून ए पासून ते झेड पर्यंत किती होत बघा. फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला स्वर म्हणजे ए ई आय ओ आणि यू हे 5 स्वर आहेत. किती आहेत मुलांनो, हे 5 आहेत स्वर, त्याला आपण वावल्स म्हणतो. काय म्हणतो, वावल्स. आणि बाकीचे आहेत ना उरलेले 21 हे आहेत व्यंजन. आणि त्या व्यंजनांना जोडून जेव्हा एखादा स्वर येतो ना तेव्हा त्याचं एखादं कंप्लीट अक्षर बनतं. आता सर ए बी, बी म्हणजे पूर्ण ब नाही ते, परंतु या ठिकाणी लिहिले मी तसं. सी म्हणजे पूर्ण क नाही, सी ए क असं होतंय. आता बाबा म्हणलं मी शब्द, उदाहरण पहा ना, बाबा आहे ना शब्द बाबा, तर हे झालं मराठीमध्ये बाबा. पण त्याला इंग्रजीमध्ये आपण लिहित असताना मित्रांनो आपण काय लिहिणार, बी बी ए बा बा. आता खरं एखाद्या मुलाचं नाव घ्या, समजा माझा मित्र आहे रमेश, रमेश. आता याचं काय मित्रांनो सांगा बरं. आता आर लिहिले मी समजा र, फक्त आर जमते का, आर एम च म, र म श झालं, हे आरचं र. सर तुम्ही आर लिहिले कुठं, हे आर, आरचं र घेतलं, म च एम ई घ्यायचं, एम ई हे आहे का बरोबर, नाही मित्रांनो. या ठिकाणी जेव्हा आपण आर घेतो तर आर हे अर्ध थोडं लंगडा असतं ते का नाही, म्हणजे याचं काय होईल, पूर्ण आर होण्यासाठी आर ए एम
ESH अशी स्पेलिंग आपल्याला लिहावी लागेल. बघ मित्रांनो, सर बघा बरं, आता ए पासून ते समजा थोडक्यात दिले हे याचे उच्चार. आता या ठिकाणी लक्षात ठेवा की यामधले स्वर कोणकोणते आहेत. लक्षात ठेवा बरं, तर मी तुम्हाला एक राऊंड करतो. आता हे आहे पहा, हे आहेत ए, ई, आय, कुठे हे ओ आणि यू. हे आपले स्वर आहेत इंग्रजीमधले, आणि त्या स्वराच्या मदतीने आपल्याला या ठिकाणी कोणतंही वाक्य नाव लिहितात. समजा पहा, एखाद्या गावाचं नाव घ्या. समजा घ्या मुंबई घ्या. पण मुंबई. आता हे आपण या ठिकाणी पहा, मला सांगा बरं याची स्पेलिंग काय होईल. तुम्हाला माहिती आहे ना, माहिती आहे का नाही. पहा, एम यू मू. पण अनुस्वार आल्यावर एन घ्यावं. आता पहा, अनुस्वारसाठी आपण काय घेतो, इथं पहा, ए एम घ्यावं का एन घ्यावं. सांगा बरं काय घेणार इथं. एम यू एम. जेव्हा आपला स्वर आहे ना, कांचन कांचन कांचन, पहा नाकामध्ये न होते ना उच्चार, न कांचन. आता पहा, एम यू एम बी ए आय, हे झालं मुंबई. आणि कांचन पहा, मुंबई कांचन कांचन. पहा लक्षात ठेवा, हे पहा कांचन. आता याचं काय होईल, के एम सी एच एन होईल का, नाही, कांचन, के ए एन, कान, आणि चन, सी एच ए एन. मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी कोणतेही नाव घ्या ना, कोणाचं पण नाव घ्या. आता एक सांगतो, एक तुमच्या मनातला संभ्रम काढतो. आता हे पहा, हे RAM. आता हे नाव काय होईल, रमा होईल का रामा होईल, सांगा बरं. रमा म्हणल्यावर तुम्ही RMA घ्या बरं, असं या रमा. आता मी सांगतो ना, RMA घेतला आपण, पहा हे रमा. आता रमा घ्यायचं का रामा घ्यायचं, काय करतो. जेव्हा जेव्हा आपण मित्रांनो लावली तर आपण संभ्रमात पडतो की सर आता रमा सर तुम्ही असल्या बरोबर होईल का रामा, नाही. हे रमा आणि रामाला शोधपा, RAMA रामा. म्हणजे हीच तर या ठिकाणी आपल्याला मित्रांनो इंग्रजी भाषेमध्ये वाचन करत असताना विदाउट प्रॅक्टिस काही खरं नाही, शक्यच नाही ते. सर मग आता सर रामा म्हणाव का रमा म्हणाव. बऱ्याच ठिकाणी मित्रांनो आपण असं विचार पडतो काय वाचू सर याला. वाचन करण्यासाठी मित्रांनो अगोदर तुम्हाला हे सर्व रूल्स, ह्या सर्व ट्रिक्स तुम्हाला माहित पाहिजे की ए आय ओ यू या ठिकाणी मी लिहून दिलंय, ते सर्व अगोदर पाठ करा. पाठ नुसतं घोकून पाठ नाही जमत, त्याला प्रॅक्टिस मध्ये म्हणजे प्रत्यक्ष प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्ही काय करायचं माहिती का, तुमच्या लक्षात येईल. प्रॅक्टिस केली ना तुमच्या लक्षात येईल. तुम्ही काय करायचं मित्र, लहान मुलांनी की काय करायचं, कोणती नाही तुमच्या घरामधले कोणत्याही व्यक्तीचे नाव घ्या. तुमच्या वडिलाचं नाव काय असेल ते XYZ लिहा. समजा माय फादर नेहमी समजा किशन, तर मी काय लिहिणार पाहिजे किशन राव, असं जर मी लिहिलं मित्रांनो, तर पहा पहिल्या वेलांटीसाठी काय येते. कुठे पहिली वेलांटी मुलांना बघा बरं, हे आय आहे का ना, पहिली वेलांटी ना, म्हणजे काय होतं इथं KI. एवढं समजलं, डू यू अंडरस्टँड, यस नो कमेंट मध्ये करत जा. KI की, आणि श साठी SH, श झालं की श. आता न साठी एन. पण मित्रांनो तुम्ही म्हटलं किश एन ए घ्या ना, नाही किशन, शॉर्ट ठेवा. जेव्हा एखाद्या आपण अक्षराचा लांब उच्चार करतो, लांब तर त्याला आपण ए लावत असतो. आणि शॉर्ट किंवा एकदम शेवटी अक्षराच्या समजा किशनला KISHAN, बस शेवटी अक्षराच्या आपल्याला एन लावायची गरज नाही. आता इथं किशन आणि मी राव लावलं ना, हे राव वेगळी गोष्ट आहे, RA राव. बघा आता पहा, पवन हे नाव मी घेतलं तर याचं पहा
काय होईल स्पेलिंग लक्ष करा बरं. सांगा बरं तुम्ही काय होईल. बघा मित्रांनो, पी ए प फी व पी ए व्ही एन आणि शेवटी एन न. म्हणजे शेवटच्या न ला आपण तिथं थांबलेली गोष्ट पाहून जेव्हा ब्रेक लागते गाडीला. आता पहा, ऍक्सिडेंट व्हायचं असेल ना तर ड्रायव्हरला कळतं अरे पुढे समोर ऍक्सिडेंट होते, पटकन थांबा. मग ते लांब असं ब्रेक मारते, पटकन ब्रेक मारते, मग थांबते ना. मग तसं आपल्याला मित्रांनो इथं एनच्या पुढे ए घ्यायचं नाही, पवन शॉर्ट मध्ये थांबायचं आहे. मग आता मित्रांनो हे तुम्हाला साध्या साध्या गोष्टी समजल्या असतील. तुम्ही कोणत्या गावाचं नाव म्हणा, कशाचं पण नाव लिहू शकता ना. पण मित्रांनो जेव्हा आपण एखाद्या वेळेस इंग्रजी भाषेतलं इंग्रजीमध्ये नाव लिहायचं, समजा आता साधी गोष्ट सांग तुम्हाला. आता फॅन, फॅन म्हणजे काय मुलांनो, हे फॅन, त्याची स्पेलिंग काय लिहिणार, उच्चार इंग्रजी आहे ना, काय लिहिणार. फॅन म्हणजे काय, पंखा. परंतु इथं आपण एफ ए एन ही स्पेलिंग लिहायची आहे. आता इथं म्हणल्यावर पंखा लिहावर बोल पंखा, तर तुम्ही काय करसाल पी ए एन पंखा. अशी कुठे स्पेलिंग आहे का मुलांना, नाही. म्हणजे इंग्रजीतून इंग्रजीमध्ये स्पेलिंग लिहित असताना आपल्याला हे रूल्स पाळायचे, म्हणजे त्याला आपण उच्चार म्हणतो, उच्चार. त्या उच्चाराची अशी आपल्याला फोड करायची आहे, तशा प्रकारचे उच्चार लिहायचे आहेत. आता पहा, समजा इंग्रजीमधून उच्चार होणार शिवाय. आता पेन, पेन हा शब्द आहे, पेन, पे न झालं पेन, हे का नाही, पेन. बुक, बुक म्हणजे काय, बुक जेव्हा आपण उच्चार करतो बुक, तर त्या ठिकाणी आपल्याला बी डबल ओ केच लिहायचं आहे. इथं पुस्तक असेल, पुस्तक, पण या पुस्तकाची स्पेलिंग आपल्याला लिहा बरोबर. मुलांना पुस्तकाची स्पेलिंग लिहा. तुम्ही काय लिहिणार, असं आहे का, पी यू एस टी ए के, असं येईल का स्पेलिंग, येईल का मुलांना, नाही येणार. म्हणून आपल्याला मित्रांनो अशा प्रकारे छोटे ट्रिक्स आहे, पण हे तुम्हाला आलं पाहिजे. समजा केला काय म्हणावं, क म्हणावं का स म्हणावं. आता पहा इथं क आणि स दिलं ना, सी डबल ओ के कुक, आहे का नाही. आणि सर्कल म्हणजे सी आय आर सी एल सर्कल. पहा उच्चार कसा लक्षात, तुमच्या आलं लक्षात. बघा आता इथं पहा, सी डबल ओ के आणि सी आय आर सी एल ई, यामध्ये उच्चार काय बघा. कुक म्हणजे काय, स्वयंपाक, आणि सर्कल म्हणजे वर्तुळ. म्हणजे आता उच्चार पहा काय होतं पहा. आता इथं पहा, या पहिल्या कुकचं होतं कुक, कचा कुक, आणि याचा होतंय सर्कल. सर तुम्ही सी ला स म्हणाले का क म्हणाले, काय मिळत लागणार की हो. मित्रांनो हे तुम्हाला आपोआप येणार नाही, विदाउट प्रॅक्टिस नथिंग पॉसिबल, आहे का नाही. जोपर्यंत तुम्ही सराव करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला अशा प्रकारचे नावं लिहिता येणार नाहीत. आणि मित्रांनो जर तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर नक्की तुम्हाला तो शेअर करायचा. शेअरिंग इज केअरिंग. थँक्यू फॉर वॉचिंग. धन्यवाद. गुड बाय.